सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 29 जुलै 2020. बघा, 29 जुलै ही तारीख जगामध्ये इंटरनॅशनल टायगर डे म्हणून साजरी केली जाते. तर तुम्ही वर्तमानपत्र किंवा न्यूज जर पाहत असाल तर तुम्हाला एक न्यूज फ्लॅश होताना सुद्धा दिसत असेल की किती प्रमाणात टायगर आहेत किंवा किती प्रमाणात कमी झालेले आहेत, याच्या आधी किती टायगर होते. ओके, संपूर्ण माहिती भेटत. तर आपल्या परीक्षे दृष्टीने महत्त्वपूर्ण असं आहे की आपल्या याच्यावर सुद्धा आयोगाने काय केले, आधी सुद्धा क्वेश्चन विचारले. ते क्वेश्चनसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि जे आयोगाचे क्वेश्चन आहे बघा, याची लिंक तुम्हाला इथे म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन विचारते आहे ते सुद्धा समजेल. आणि महाराष्ट्रामध्ये किती टायगर प्रोजेक्ट आहेत आणि कोणत्या ठिकाणी जास्त टायगर आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. ओके, चालतं सुरू करूया. बघा मित्रांनो, आपल्या चॅनलला म्हणजे एमपीएससी एज्युकेशनला सबस्क्राईब केलं नसेल तर बघा नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आणत असतो. तर बघा, क्वेश्चन काय विचारला होता, राज्यसेवा मेन्स 2014. बघा, पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार म्हणजे प्राधिकरणने मार्च 2011 दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्राची वाघांची संख्या दरम्यान आहे. हा क्वेश्चन विचारला होता राज्यसेवा मेन्स 2014. हा कधीचा आहे? हा जवळ 2015चा रिपोर्ट यायचा होता बघा, त्याच्या आधीचा हा रिपोर्ट आहे. 2014चा रिपोर्ट होता कारण त्या वर्षीचा काय झालं तर रिपोर्ट आलेला होता. ओके, हा एक क्वेश्चन, याचा आन्सर आपण नंतर पाहणार आहे. नंतर बघा, दुसरा एक क्वेश्चन होता, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी 2014च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांच्या उतरता योग्य पर्याय लावा. राज्यसेवा मेन्स 2015ला विचारला होता. ओके, विविध पर्याय त्याच्यामध्ये कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. हे बघा, हे 5 राज्य खूप महत्त्वपूर्ण आहे की इथेच काय झालं, जवळजवळ 75% काय वाघ सापडतात, म्हणून ह्या राज्यांचा उल्लेख हा महत्त्वपूर्ण केला जातो. तर आपण याचा आन्सरसुद्धा नंतर पाहू. तर बघा, जगामध्ये 29 जुलैच म्हणा की जगामध्ये इंटरनॅशनल टायगर डे म्हणून साजरा केला जातो. तर बघा, त्याचप्रमाणे सर्वात जास्त आशिया खंडामध्ये वाघ सापडतात. याच्यामध्ये देशात बघा जवळजवळ आता किती वाघांची संख्या 40,000वरून आता किती आली तर 2,967. आता 40,000 का आली किंवा 40,000चा आकडा काढला जातो, कारण बघा तुम्ही जर एक विधान पाहिलं असेल, ज्यावेळी भारत स्वतंत्र झालं होतं बघा, त्यावेळी भारतामध्ये 40,000 काय होते, वाघ होते. आता 40,000 वाघ डायरेक्ट 2,967 आजच्या तारखेपर्यंत आलेत. तर त्याच्या आधी बघा 1947 ते 1972पर्यंत बघा जवळजवळ 1972ची आकडेवारी 1,827 वाघांची नोंद झाली होती. म्हणजे बघा 40,000वरून 1,827 वाघांची नोंद झाली होती. मग किती 40,000 आकडा किती कमी झाला होता बघा. या दरम्यान काय झालं, वाघांची मोठ्या प्रमाणावर हत्यासुद्धा झाली, तस्करीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. त्याच्यामुळे काय झालं, सरकारला एक कायदा आणावा लागला. तुम्हाला माहिती असेल 1973 एक कायदा, 1 एप्रिल 1973ला टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट म्हणून सुद्धा म्हटलं जातं. ओके, प्रोजेक्ट टायगर अंतर्गत. ओके, तर आता माहिती पाहू आपण काय 2018चा रिपोर्ट आहे बघा, कारण दर 4 वर्ष तुम्हाला सर्वांना माहीत असेल की दर 4 वर्षांनी व्याघ्र प्रकल्पाचे काही रिझल्ट येत असतात आणि दरवर्षी 29 जुलैला टायगर डे म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळं आपण जे रिपोर्ट आहे हा 2018चा रिपोर्ट आहे, कारण याच्यानंतर रिपोर्टसुद्धा आलेला नाही. तर बघा 2018 भारतामध्ये 2,967 वाघ होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 312. आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने सेपरेट असं नंतर माहिती पाहणार आहे. विदर्भामध्ये तेच 300पर्यंत आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 12 आहेत. तर त्याच्यामध्ये बघा 2006 3 राज्यात वाघांच्या संख्येत वाढ झाली. कोणकोणते राज्य बघा, याच्यामध्ये केरळला 190 वाढली, तामिळनाडूमध्ये 264 आणि बिहारमध्ये 10 वाढली. तर खाली बघ चार्ट आहे तुम्हाला 2006 ते 2010च्या दरम्यान किती वाघ वाढले, नंतर 2010 ते 2014पर्यंत किती संख्या वाढली आणि 2014 ते 2018पर्यंत 2,967 एवढी संख्या वाढलेली आहे. त्यानंतर आता दुसरा एक रिपोर्ट आहे बघा, जे पर्यावरण मंत्री बघा प्रकाश जावडेकर यांची माहिती दिली इथं. त्यांनी काय सांगितले, 13 देशात उरलेले वाघ जगातील 70% वाघ एकट्या भारतात आहेत. म्हणजे बघा जे 13 देश आहेत बघा वाघ, ज्या ठिकाणी वाघाचं अस्तित्व सध्या आहे, त्याच्यात जवळजवळ 80 ते 90% हे आशिया खंडातील आहे. 90 ते 95 म्हणा जवळजवळ आशिया खंडातील देश आहेत. आणि त्या आशिया खंडातील देशापैकी जवळजवळ 70% वाघ हे एकट्या भारतात आहे. त्याच्यामुळे भारताचा रोल हा होतो ना आपण प्रोजेक्ट टायगर यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतो. आता प्रकाश जावडेकर कोण आहे बघा, प्रकाश जावडेकर हे सध्या मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज याचे काय सध्या मिनिस्टर आहेत. याच्या आधी त्यांच्याकडं हेवी इंडस्ट्री अँड पब्लिक एंटरप्राइजेस हे त्यांच्याकडं खातं होतं. ओके, महाराष्ट्रातून ते निवडून गेले, ते सर्वांना माहिती आहे.
ओके, त्यांचे विविध रिपोर्ट त्यांनी सांगितले होते की जगातील त्यांचे भाषण पण खूप मोठं होतं. त्याच्यामध्ये जर सरासरी पाहिलं त्यांनी सांगितलं की जे वाघांची संख्या आहे त्याच्यामध्ये आज सध्या वाढ होत चालली आहे. जगातील 17% वाघ एकट्या महाराष्ट्राकडे. त्याच्यात महाराष्ट्राचा सुद्धा उल्लेख आहे की चंद्रपूरमध्ये एकट्या 56% महाराष्ट्राच्या काय होतं म्हणतो ना टायगर सापडत. अशा प्रकारचे रिपोर्ट त्यांनी माहिती रिपोर्टबद्दल सांगितलेली होती. ओके, त्यानंतर बघा आता पुढे एक माहिती बघा. आता आपण जे क्वेश्चन होता बघा, क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी त्याचा आन्सर सापडून. ॲज पर रिपोर्ट MP हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ द टायगर फॉलो बाय कर्नाटका. म्हणजे सर्वात जास्त जे बघा आता 2018च्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त टायगर कुठे आहेत तर MP मध्ये आहेत, त्याच्यानंतर कर्नाटकाला आहेत. तर महाराष्ट्राला किती 312. आपण ती सुद्धा पाहणार MP मध्ये किती आहेत, कर्नाटकमध्ये किती आहेत आणि आपण म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये किती आहेत. तर त्याच्या आधी बघा लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी 2019मध्ये बघा 29 जुलैला प्रधानमंत्र्यांचं भाषण होतं. त्यावेळी त्यांनी प्रोजेक्ट त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता बघा. त्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे की टायगर अभी जिंदा आहे म्हणून असं काहीतरी सेंटेन्स दिलं होतं. तर ते सेंटेन्स याच्यामध्ये सुद्धा उल्लेख केला होता बघा. 2967 हा आकडा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण शेवटची 2008ची बघा जनगणना झाली वाघांची. तुम्हाला माहिती वाघाची जनगणना किती वर्षांनी होते, दर 4 वर्षांनी होते. त्यानुसार 2967 हे काय म्हणतो आपण वाघांची संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर आता एक शॉर्टमध्ये परीक्षा दृष्टीने काय काय विचारू शकतात याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी एका याच्यामध्ये आणलेली आहे बघा. 29 जुलै ही तारीख इंटरनॅशनल टायगर डे म्हणून साजरा केला जातो. ओके, आणि जे प्रोजेक्ट टायगर आहे बघा हे कधी सुरू करण्यात आलं, 1 एप्रिल 1973ला. ओके, 2005मध्ये राष्ट्रीय बाग संरक्षण प्राधिकरण म्हणजे त्याला नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीसुद्धा म्हणतो आपण. सर्वप्रथम 2006ला काय झालं, वाघांची गणना करण्यास सुरुवात केली. आपण 2006 आपण सुद्धा आकडेवारी महाराष्ट्राची पाहतोय. ओके, त्याला प्रोजेक्ट टायगरसुद्धा म्हटलं होतं. आता क्वेश्चन बघा, याच्या आधी विविध विचारलं होतं की टायगर डे किंवा साल लिहिलं होतं आणि पुढं हे दिलं होतं की उपक्रम कधी लावला, त्याच्यामध्ये टायगर डे सुद्धा उल्लेख होता बघा. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात, हे पण लक्षात ठेवा. आता बघा आधी सर्वात जास्त जर टायगर आहे, आता मी क्वेश्चन सांगितलं की सर्वात जास्त आता जर पाहिलं 2018नुसार ती MP सर्वात जास्त 526 तुम्हाला टायगर भेटतील. त्यानंतर कर्नाटकमध्ये 524, उत्तराखंडमध्ये 442 आणि महाराष्ट्र 312. तर ही सिरीज आहे बघा. 2000 आता 19-20चा रिपोर्ट आहे बघा. आता डायरेक्ट 2018 नंतर रिपोर्ट 4 वर्षांनी 2022मध्ये आहे. तर 22पर्यंत हेच लक्षात ठेवा की पहिलं 1 नंबरला कोण आहे, MP आहे. लक्षात ठेवा पहिलं MP, त्यानंतर कर्नाटक KN. ओके, कर्नाटक नंतर UK, उत्तराखंड नंतर MH म्हणजे महाराष्ट्र. हे लक्षात ठेवा. सुरुवातीला की ना आता MP, दुसरं कर्नाटक, तिसरं उत्तराखंड, चौथा आहे महाराष्ट्र. अशा प्रकारची आकडेवारी किंवा अशी सिरीज देतात. मग MP किती आहे 526, कर्नाटकमध्ये 526, उत्तराखंडमध्ये 442 आणि महाराष्ट्रामध्ये 312. तसेच त्याचबरोबर तामिळनाडू बघा शेवटचं एक राज्य जे सर्वात जास्त 5 राज्य आहे बघा, त्यापैकी 264 वाघांची संख्या ही काय केली जाते, गणली जाते. दर 4 वर्षांनी काय केलं जातं, जनगणना वाघांची केली जाते. ओके, तर आता महाराष्ट्राचा पर्स्पेक्टिव्ह बघा, टायगर रिझर्व किती आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टायगर प्रोजेक्ट कुठं मोठ्या प्रमाणावर संख्या आहे त्याची किंवा टायगर प्रोजेक्ट कोणत्या ठिकाणी राबविले जातात. तर तुम्हाला एक समोर मॅप आहे बघा सौदीचा, त्याच्यामध्ये स्पष्टपणे व्यवस्थित सांगितलेलं आहे बघा. महाराष्ट्रात एकूण जे प्रोजेक्ट आहेत बघा, एकूण टायगर प्रोजेक्ट हे आहेत, एकूण 6 प्रोजेक्ट आहेत. ओके, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे ताडोबा आहे, दुसरं पेंच आहे, त्यानंतर मेळघाट आहे, सह्याद्री आहे, नवेगाव नागझिरा तुम्हाला माहिती आहे ती सध्या ओके गोंदिया जिल्ह्यामध्ये, नंतर बोर व्याघ्र प्रकल्प वर्धामध्ये आहे. ओके, तर आपण ते लोकेशन मॅपवर बघू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर बघा ताडोबा तुम्हाला सर्वांना माहिती आहे चंद्रपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरं कोणतं आहे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये आहे. ओके, नंतर तिसरं मेळघाट अमरावती ठिकाणी आहे. नंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोल्हापूर सातारा यांच्या बाउंड्रीवर इथे. नंतर नवेगाव नागझिरा हे गोंदिया याच्यामध्ये आहे. नंतर बोर व्याघ्र प्रकल्प ओके हे पण लक्षात ठेवा. बोर कुठे आहे, वर्धामध्ये आहे. तो की समोर येतं चित्र वगैरे दाखवले तुम्हाला. तर अशा प्रकारचे जर क्वेश्चन आला परीक्षेमध्ये की महाराष्ट्रात जर रिपोर्ट आता आला आहे तो व्यवस्थित येईल की महाराष्ट्रात एकूण किती टायगर प्रोजेक्ट आहेत, तर किती आहेत एकूण 6 प्रोजेक्ट आहेत. एकूण कोणते माहीत पाहिजे, ताडोबा, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा एकच येते. नंतर बोर व्याघ्र प्रकल्प. आता त्याच्यामध्ये विचारतील की सर्वात जास्त टायगर म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, जवळजवळ 56% एकूण जे महाराष्ट्रात टायगर आहे बघा 312. आता समोर चार्ट पण आहे बघा तुम्हाला समजण्यासाठी.
हा चार्ट आहे बघा. 2006मध्ये महाराष्ट्रात किती होते? 103 होते. 2010मध्ये 169 होते. 2015मध्ये 190 होते आणि 2018मध्ये 312 काय होते? व्याघ्र प्रकल्प होते. आता 312 पैकी बघा 160 म्हणजे जवळ अर्धेच म्हणा, अर्ध्याच्या वर आहे बघा. 56% टोटल महाराष्ट्राचे टायगर आहेत बघा, किंवा वाघ म्हणतो आपण त्यांना. ते कोणत्या जिल्ह्यात येतं? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं तुम्हाला माहिती आहे ताडोबा, हे काय आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणला जातो. आणि इतर काय म्हणतो ना आपण कन्झर्वेटिव्ह सुद्धा आहे त्यांच्याकडे. ते टोटल मिळून किती? 160 आहे. काय याच्यामध्ये तुम्हाला 190 सापडते. लक्षात ठेवा 56% महाराष्ट्राच्या, हे 312 आहे बघा, त्यापैकी 56% महाराष्ट्राच्या टायगर कोणत्या ठिकाणी? हे ताडोबा या ठिकाणी. त्याच्यामुळे ताडोबाच्या वाघाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण रोल आहे. तर हा एक क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी जर आला तर कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा आणि व इतर त्याच्या आसपासचा प्रदेश आहे बघा, चंद्रपूरमधला अभयारण्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा याचं कन्झर्वेशन केलेलं आहे. ओके, तर बघा तुम्हाला समजलं असेल की 70% टायगर पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये, 70% वट टायगर पॉप्युलेशन कुठे आहे? इंडियामध्ये आहे. आणि त्यापैकी जे महाराष्ट्रात आहे बघा, याच्यात 56% कुठे आहे? चंद्रपूरमध्ये. आता क्वेश्चनकडे येऊ, म्हणजे ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व, जर क्वेश्चन जरी अवघड आला तरी आपल्याला ते सुटन. ओके, तर बघा पहिला काही क्वेश्चन विचारला, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार मार्च 2011 दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात वाघांची संख्या काय दिली की किती दरम्यान आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते 139 ते 170 आहे. ओके, 169 होती ती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे अकोर्डिंग. नंतर दुसरा क्वेश्चन विचारला होता, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी 2014च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांचा उतरता क्रमल्या. आता ही कधीची आकडेवारी? 2014चा जो रिपोर्ट आला त्याच्यानुसार. त्यामध्ये कर्नाटक, उत्तराखंड, MP आणि तामिळनाडू, महाराष्ट्र होतं. ओके, पण आता काय झाले, ती सिरीज काय झाली? बदलली. आता कोण आहे? पहिला MP येईल. ओके, त्यानंतर कर्नाटक येईल, नंतर उत्तराखंड येईल, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर तामिळनाडू आहे. ओके, पहिल्यांदा कोण येईल? MP, हे समजलं. त्यानंतर कर्नाटक 2 नंबरला येईल, 3 नंबरला उत्तराखंड आहे, 4 नंबरला तामिळनाडू आहे, 5ला महाराष्ट्र आहे. आपण आत्ताच पाहिले हो का. ओके, इथं किती आहे? 1 नंबरला MP आहे, 2 नंबरला कर्नाटक आहे, 3 नंबर उत्तराखंड आहे, 4 नंबरला महाराष्ट्र, 5 नंबरला तामिळनाडू आहे. ओके मित्रांनो, तर हा जो छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो, तुम्हाला हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.